नमस्कार, मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला रेडबसचा प्लॅटफॉर्म माहीत असेल। रेडबसची वेबसाईट आहे आणि रेडबसचं एक मोबाईल ॲप आहे, ज्याने तुम्ही महाराष्ट्रच नव्हे तर भारतातलं विविध ठिकाणी जर का तुम्हाला जायचं असेल तर ते एक खाजगी वाहतूक दरामध्ये अर्थातच ट्रॅव्हल्सचं बुकिंग करण्यामध्ये एक फेमस प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती एसटीचं सुद्धा याआधी बुकिंग व्हायचं, पण आता गेले काही दिवसांपासून एसटीचं बुकिंग या रेडबसच्या प्लॅटफॉर्मवरती होत नाही आहे। एक घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि त्या घोटाळ्याची जी बातमी आहे ती काल माझ्या निदर्शनास आली। ॲक्च्युअली ती फेब्रुवारीमध्ये सुद्धा बातमी आली होती, पण त्याचा एक सखोल अभ्यास आहे, तो सखोल अभ्यास मी करत होतो आणि काल पुन्हा या निमित्ताने पुन्हा एकदा या रेडबसच्या घोटाळ्याची बातमी आलेली आहे। आता हा नेमका तिकिटिंगमध्ये रेडबसचा घोटाळा नेमका काय आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। आपण पाहत आहात एसटीची सोपी गोष्ट। तर मित्रांनो, 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली आणि त्या बातमीचा मथळाच असा होता की रेडबसवर अद्याप गुन्हा दाखल नाही, शासन आदेशाकडे एसटीचे दुर्लक्ष। आता ही बातमी काल परवाच लागली, पण फेब्रुवारी 28 रोजी सुद्धा एक बातमी लागली होती आणि त्या बातमीचा मथळा जर का आपण पाहिला तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलं काय की रेडबस ॲपला एसटी महामंडळाचा दणका, प्रवाशांकडून जादा पैसे आकारणी केल्यामुळे करार रद्द। आता नेमकं काय रेडबसने घोटाळा केला आहे ह्याची पार्श्वभूमी आपल्याला जर का जाणायची असेल तर एसटीच्या ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम नेमकी कशी आहे हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल। 1987 पासून एसटीने जी आपली रिझर्वेशन प्रणाली आहे ती रिझर्वेशन प्रणाली विकसित होती, पण 1987ला ती जी प्रणाली आहे ती मॅन्युअल होती। आपण सर्वजण गावी जेव्हा जात होतो तेव्हा तुम्हाला माहीत असेल की कागदावरती आपल्याला गाडीचं नाव, नंबर, वेळ आणि रक्कम लिहून द्यायचे, पण त्यानंतर एसटीने सर्व या गोष्टींचं हळूहळू डिजिटायझेशन केलं आणि त्यानंतर एसटीच्या ज्या कंडक्टरकडे ज्या मशीन्स आहेत त्या मशीन्स आल्या आणि त्यानंतर एसटीचा सर्व डेटा हा कॉम्प्युटरमध्ये फीडिंग करून ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम ORS ज्याला म्हणतो तर ती आली आणि आपण वेबसाईटद्वारे एसटीच्या ज्या वेबसाईट जी स्पेशल वेबसाईट आहे रिझर्वेशनसाठी त्याद्वारे आपण एसटीचं हे महाराष्ट्रातलं बुकिंग करू शकतो। आता ही झाली एसटीची सिस्टीम, पण आपल्याला माहिती आहे की थर्ड पार्टी ॲप हे असे बरेच ॲप्स आहे की ज्याद्वारे आपण हे एसटीचं बुकिंग करू शकतो। आता हे कधी झालं, जेव्हा एसटीने ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम आहे ही जेव्हा आउटसोर्स केली आणि त्यालाच आपण एक त्यांनी नाव दिलेलं आहे की मल्टी ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम, ही एक प्रणाली विकसित केली आणि त्या प्रणालीद्वारे की ज्या थर्ड पार्टी ॲप आहे त्या थर्ड पार्टी ॲपला सुद्धा आपला डेटा दिला आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी या गाड्यांचं बुकिंग करायला दिलं आणि यामध्ये मग त्यांनी 2015 साली रेडबस सोबत कोलॅब केलं आणि मग एसटीच्या ज्या मोबाईल ॲपमध्ये दिसणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सायमल्टेनियसली रेडबसवरती सुद्धा दिसू लागल्या। आता 2015 साली फक्त रेडबस सोबत करार केला का, तर नाही। मग यासोबत तुम्हाला माहीत असेल की मेक माय ट्रिप असेल, अभिबस असेल, पेटीएम असेल आणि अजून 2-3 कंपन्या ज्यांची नावं आपल्याला माहीत पण नाही, तर त्यांच्यासोबत हा करार केला जेणेकरून एसटीचं जे रेव्हेन्यू आहे ते वाढेल, प्रवासी वाढतील आणि मूळ उद्देश होता ही सर्व जी ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम आहे ही थर्ड पार्टी ॲपला देण्याचं प्रयोजन होतं। आता जेव्हा रेडबसला ह्या सर्व गोष्टी थर्ड पार्टी ॲप म्हणून एसटीने दिल्या तेव्हा नेमकं काय झालं की एसटी तुम्हाला माहीत असेल की जेव्हा आपण तिकीट काढतो तेव्हा त्याच्यावरती ₹1 ASN म्हणून घेते। ASNचा अर्थ काय होतं, अपघात सहाय्यता निधी। आता ₹1 एसटी ऑलरेडी आपल्याकडून विम्याचे घेते, बरोबर की नाही, आणि त्या ₹1वरती 10 लाखाचा विमा एसटी आपल्याला देते। आता रेडबस हे एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहे, त्यावरती बऱ्याच ट्रॅव्हल्सचं बुकिंग होतं। आता हे करत असताना ते सुद्धा त्या प्रवाशांना विमा देतात। आता इथं घोळ नेमका असा झालेला आहे की जेव्हा एसटी जर का तिकिटा ऑनलाईन रिझर्वेशन करत असताना मग ते आपल्या प्लॅटफॉर्म असो, एसटीच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरून असो किंवा थर्ड पार्टी ॲपवरून असो, तर एसटी स्वतः जर का ₹1 जर का विमा घेत असेल, 10 लाख रुपयाचा विमा हा जर का ₹1मधून घेत असेल म्हणजे एसटी पैसे घेते, तर रेडबस स्वतःचे पैसे वेगळे का घेतो। आणि अशीच एक तक्रार एका प्रवाशाने केली आणि ती जेव्हा तक्रार केली तेव्हा मग हा जो घोटाळा आहे हा घोटाळा उघडकीस आल्याचं समजतं। आता या वृत्तपत्रामध्येच आपल्याला दिसतंय की एक कुर्ला ते जालना एक प्रवासी होता, त्यांनी तिकीट रेडबसवरून काढलं आणि जेव्हा त्याला कळालं की एसटी ₹1 आपल्याला विम्याचा घेते आहे आणि त्यावरून 10 लाख रुपयाचा जो
आपल्याला जे संरक्षण आहे ते मिळतं आहे, एस टी स्वतः जर का पैसे घेत असताना मग रेडबस वेगळे पैसे का घेते आणि रेडबस 1 नाही 2 नाही 5 नाही तर तब्बल 18 रुपये घेत होते. हे जेव्हा प्रवाशाच्या लक्षात आलं, जेव्हा जागरूक प्रवाशाने जेव्हा एस टी महामंडळात तक्रार केली, तेव्हा हा जो मेन जो घोटाळा आहे तो घोटाळा उघडकीस आला. आता ह्यातले जर का तुम्ही आकडे जर का पाहिले तर फार फार एकदम थक्क करणारे आहेत की 2015 ते 2019 हे जर का पाहिलं म्हणजे 2015 पासून रेडबसला हा जो करार आहे तो करार केला होता आणि त्याद्वारे मग 14,49,000 प्रवाशांनी रेडबसवरून तिकीट बुक केले होते आणि या 14,49,000 प्रवाशांना जर का 18 रुपयेच्या दराने जर का प्रत्येकाकडून विमा जर का रेडबसने घेतला असेल तर त्याची अमाऊंट आहे ही 4,91,91,000. म्हणजे इतकी जी अमाऊंट आहे की जी घेतली नाही पाहिजे, कारण की 1 रुपयाचा विमा एस टी महामंडळ स्वतः देत असताना रेडबस स्वतःचा विमा कोणता देणार आहे. त्यामुळे ह्या तब्बल 14 लाखापेक्षा जास्त प्रवाशांकडून रेडबसने 4 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही वसूल केलेली आहे आणि हाच जो घोटाळा आहे हेच महामंडळ म्हणतं आहे की हा जो स्कॅम आहे हा स्कॅम रेडबसच्या मार्फत झालेला आहे. आता हा भूल चुकीने झालेला आहे की मुद्दामून केलेला आहे हे नंतर जेव्हा निष्पन्न होईलच होईल. पण एस टी महामंडळाने हेच सांगितलेलं आहे की 1 रुपयाचा जे विमा आहे तो विमा आम्ही घेतो आहे, तर तुम्ही कोणता वेगळे म्हणजे जे तिकीट रक्कम आहे ती तिकीट रक्कम तुम्ही घ्या आणि त्याच्यावरचं जे कमिशन आहे ते कमिशन एस टी देणार. म्हणजे ह्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की जर का 100 रुपयाचं तिकीट आहे तर त्याच्यावरचं जे कमिशन आहे ते एस टी महामंडळ रेडबसला देणार आहे. 100 रुपयाच्या जे वरचं कमिशन आहे ते वेगळं घ्यायचं नाही आहे. म्हणजे हा बेसिक फरक आहे. आपण रेल्वेचं जेव्हा बाहेर तिकीट जेव्हा काढतो तेव्हा 1 रुपये 2 रुपये कमिशन घेतात, तर ही सिस्टीम इथं अशी नाही आहे. 100 रुपयामधले जे काही कमिशन असेल 2% 3% तर ते पैसे स्वतः एस टी देणार आहे, रेडबसला किंवा थर्ड पार्टी ॲपला घ्यायला सांगितलेले नाहीत. म्हणजे इथं तर आपण पाहतो की 8 रुपये जे विम्याचे आहेत तेच त्या रेडबसने प्रवाशाकडून घेतलेले आहेत. त्यामुळे हा जो मोठा घोटाळा आहे हा जागरूक प्रवाशामुळे हा निदर्शनास आला. त्यामुळे आपण सर्वांनी सुद्धा नेमका आपण थर्ड पार्टी ॲपवरून बुकिंग करत असताना आपले जे चार्जेस आहे, जे हिडन चार्जेस आहे ते सर्वांनी पाहिले पाहिजे. आता हा जो वृत्तपत्रामधले जेव्हा आपण आकडे जेव्हा पाहतो ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी लिहिलेली आहे की जेव्हा एस टीची जेव्हा आरक्षण प्रणाली आली होती तेव्हा बघा नवी आरक्षण प्रणाली आली तेव्हा 2019मध्ये रेडबसच्या ॲपवरून तिकीट खरेदी किंवा आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही 14,46,000 पोचली. तर एस टीचं जे स्वतःचं ॲप आहे त्यावरून प्रवाशांची संख्या ही 14,37,000 एवढी झाली. म्हणजे काय झालं की एस टीच्या ॲपवरचे जे प्रवासी आहेत ते कमी झाले, बरोबर की नाही. म्हणजे रेडबस हा प्लॅटफॉर्म चांगलाच आहे, त्याबद्दल दुमत नाही. त्यांचा UI असेल, इंटरफेस असेल, इतर गोष्टी असतील ज्या लोकांना चांगल्या वाटतात. अजूनसुद्धा ते एक चांगलं प्रायव्हेट प्लेयरसाठी चांगलं प्लॅटफॉर्म आहे, असेलही आणि असायलाच पाहिजे. पण जेव्हा एस टी म्हणते की आम्ही आमचे प्रवासी वाढवण्यासाठी तुम्हाला दिले, त्याच वेळेला एस टीचा तोटा असा झाला की इकडून प्रवासी तर वाढले पण स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरचे प्रवासी कमी झाले, बरोबर की नाही. आणि अर्थातच एका जागरूक प्रवाशामुळे हा जो घोटाळा आहे तो घोटाळा उघडकीस आला आणि आता पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला आणि पुन्हा ह्याच्यावरती काय कारवाई केली आहे. ह्याचे एस टीची जी MD आहेत त्यांनी स्वतःचं कोड दिलेला आहे की ह्याची जी चौकशी आहे, ह्याची जी तक्रार आहे ही आम्ही घेतलेली आहे आणि ह्याची तक्रार आणि चौकशी आम्ही पूर्ण आता शेवटपर्यंत नेणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे रेडबसचा जो घोटाळा आहे तो घोटाळा फेब्रुवारीच्याच वृत्तपत्रामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार होतो. पण ते म्हणतात ना की उगाच कोणताही व्हिडिओ करण्याला काही अर्थ नाही, त्यामागे एक रिसर्च असावा लागतो. आत्तासुद्धा ही बातमी पब्लिश झाली, त्यामुळे म्हटलं हा महत्त्वाचा विषय आहे. कारण की रेडबस आम्हाला सर्वांना खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि जेव्हा एस टीने रेडबस या थर्ड पार्टी ॲपला रिझर्वेशनचे राईट्स दिले होते तेव्हा आपल्यासारखे अनेक प्रवासी एक चांगला युजर इंटरफेसमुळे आपण त्या साईटवरून बुक करत होतो, पण आपले 2 पैसे जास्त जात होते हे कोणालाच माहीत नव्हतं. आता थोडक्यात मी सांगतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की थर्ड पार्टी ॲपला एस टी आपला रेव्हेन्यू वाढण्याच्या उद्देशाने देऊ शकते, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण जर का कमिशन जर का आपल्या आहे त्या प्रवाशांना जर का दिलं तर ही चांगली गोष्ट होणार नाही का, आहे की नाही. म्हणजे रेडबसला जर का त्यांच्या उत्पन्नावरती जर का 3%, 4%, 5%, 10% असं जर का कमिशन देत असेल तर माझं असं म्हणणं आहे की जे एस टीचे लॉयल कस्टमर आहे, जे एस टीच्या वेबसाईटवरून, एस टीच्या मोबाईल ॲपवरून जे नेहमी रिझर्वेशन करतात तर त्यांना तुम्ही त्याच मोबाईल ॲपवरून सवलत द्या ना.
बरोबर की नाही. जे आठवड्यातून प्रवास, आठवड्यानी म्हणजे 2 वेळा प्रवास करतात, 3 वेळा प्रवास करतात किंवा महिन्यातून त्यांचे 15 दिवस प्रवास होतो, तर अशा प्रवाशांना इतर ज्या परिवहन सेवा आहेत, मग कर्नाटक राज्य असेल, गुजरात राज्य असेल, गोवा राज्य आहे, ते कसे त्यांच्या प्रवासांना पर्सेंटेज देतात, म्हणजे सवलत देतात. आता बरेच प्रायव्हेट प्लेयर जर का तुम्ही वेबसाईट जर का पाहिले तर ते सुद्धा तेच करतात. त्यांच्या प्रवाशांना त्यांनी जर का तिकीट काढलं आणि जर का परतीचं तिकीट काढलं तर 5% सवलत देतात, 10% सवलत देतात. अशी सवलत जर का एस टी महामंडळाने आपल्या स्वतःच्या प्रवाशांना जर का त्याच ॲपवरती, त्याच वेबसाईटवरती दिली तर आपल्याला थर्ड पार्टी ॲपची आवश्यकतासुद्धा राहणार नाही. तर मित्रांनो, हेच सांगायचं होतं की जो हा रेडबसचा जो घोटाळा आहे तो अशा प्रकारे आहे. जो ASN, ज्याला अपघात सहायता निधी असं म्हणतात, तर जे जादाचे पैसे आहेत तर ते घेतल्या प्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आता संकेत दिलेले आहेत आणि म्हणूनच रेडबसवरून आता ST महामंडळाच्या सर्व गाड्या काढण्यात आलेल्या आहेत. नाहीतर पूर्वी जर का तुम्ही कोणतं सर्च केलं, मी जर का स्वारगेट ते कोल्हापूर केलं, मुंबई ते कोल्हापूर केलं, तर MSRTCचा एक सेपरेट टॅब त्याच्यावरती यायचा आणि STच्या ज्या सर्व गाड्या आहेत त्या आपल्याला त्यावरती दिसायच्या, ज्या की आत्ता दिसत नाही. त्यामुळे रेडबसवरून कोणीही बुकिंग करण्याचा, STचं बस गाड्यांचं बुकिंग करण्याचा प्रयत्न करू नये, कारण गाड्या त्यावरून पूर्ण काढलेल्या आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. हा खूप महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह विषय होता, कारण की बरेच प्रवासी रेडबस या मोबाईल ॲप थ्रू जोडलेले आहेत. त्यामुळे बरेच जण मला विचारत होते की रेडबसवरती बसेस STच्या का नाही आहेत, बुकिंग का होत नाही. तर त्याचं मेन कारण हे आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि ह्या जे मी शेवटी माझं ओपिनियन दिलं की STने स्वतःच्या मोबाईल ॲपवरती आणि स्वतःच्या वेबसाईटवरती प्रवाशांना सवलत दिली पाहिजे की नाही, याबद्दलचं तुमचं मत आहे ते मला जरूर कळवा. सोबतच जे काही माझे सोशल हँडल आहेत, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, अवल्या प्रवासी या नावाने, त्यालासुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये STची एक सोपी गोष्ट घेऊन. तुर्तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.